राज्यासाठी पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे. 8 जुलैपर्यंत राज्यातील काही भागांना रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट. मुंबई, ठाणे, पालघर, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पूर परिस्थिती गंभीर. मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक अखेर 19 तासांनंतर वाहतुकीसाठी सुरू. दरड आणि मातीचा ढिगारा हटवला. कनेक्टिंग लिंकवरील 2 मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या. लेनची शिस्त पाळण्याचं वाहतूक पोलिसांचं आवाहन. मुंबई पुणे मार्गावरील 41 मेल एक्सप्रेस गाड्या रद्द. 59 गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवल्या. लोणावळा पुणे दरम्यान 4 लोकल गाड्या देखील रद्द. घाट विभागात दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू. नाशिक त्र्यंबकेश्वरला काहीसा दिलासा. अतिवृष्टीचे ढग सुरत आणि नगर जिल्ह्यातल्या अकोलेकडे सरकले. नाशिक घाट माथ्यावर अद्याप मुसळधार पाऊस कायम. मुंबईमध्ये आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन. रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्यालाच पावसाचा रेड अलर्ट. रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही जोरदार पाऊस. पुणे पानशेत मार्गावरील वरदाडे पूल पुरात वाहून गेला, तर बहुलीतील पर्यायी रस्ता वाहून गेला. अनेक गावांचा संपर्क तुटला. कोल्हापुरात 4 दिवसांपासून जोरदार पाऊस. जवळपास 30 ठिकाणी अतिवृष्टी. पंचगंगा नदी आज इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता. 299 पैकी 57 बंधारे पाण्याखाली. अपुऱ्या पावसामुळे देशात खरीप पेरणी खोळंबली. खरीप पिकांच्या एकूण पेरणीमध्ये 21% मोठी घट, तर भात लागवडीमध्ये 13% घट. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आज प्रस्थान सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज, तर माऊलींच्या पालखीचं उद्या आळंदीहून प्रस्थान. वारकऱ्यांनी देहू आळंदीला जमू नये असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. चेतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये खळबळजनक बाब समोर. सिया गोयल आणि चेतन चौधरीचं 4 महिन्यांपूर्वीच झालं लग्न. गुपचूप लग्न केल्याची पोलीस तपासात माहिती. अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचा राजीनामा मंजूर. माजी सनदी अधिकारी कृष्ण मोहन यांच्यावर सरचिटणीस पदाची जबाबदारी.